निश्चित काही फार छान आहे, चांगलं केलेलं आहे. 3 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी हे लोक माझ्याकडे आले त्याला मला विश्वास नव्हता की असं होऊ शकतं. ते म्हणाले पण याने खरोखर एक किमया करून दाखवलेली आहे. मी पण त्यांना म्हटलं की हे फारच छान आहे. त्यांनी जो रंग वगैरे तयार केलेला आहे नैसर्गिक रंग, ह्या दुसऱ्या रंगाने वास येतो आणि सर्दी खोकला, तो पेंटसुद्धा याच्यातून त्यांनी तयार केला. मग काय करू शकता जर लोक एकत्र आले तर ही चर्चा होती. अमित शहा राजकारणातले किमयागार आहेत, त्या संदर्भात काही चर्चा झाली का? राजकारणात काम नव्हतं. हे जे आहे जय जवान जय किसान यांनी जे निर्माण केलेलं आहे त्याच्यावरच चर्चा होती. साहेब, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करत होते, बाकी लोक भाषण करत होते, पण अमित शहा तुमच्याशी चर्चा करण्यात मग्न असल्याचं बघायला मिळालं. अरे पण आता काय चर्चा अशीच दुसरं काय म्हणणार मी. ते मला म्हणत तुम्ही भाषण का नाही करत. मी म्हटलं बा तुम्ही यायच्या अगोदर मी 15-20 मिनटं भाषण केलेलं आहे, तुम्ही फिरसे करोगे. ते म्हटलं मी नाही, आम्ही फिरसे नाही करतो. साहेब, पण राजकारणावर काही चर्चा झाली का? नाही नाही, राजकारणावर काय चर्चा नाही. दिल्लीत भेटायला जाणार आपल्याला काही बोलवणं आलंय, त्यांनी भेटायला बोलवलंय वगैरे असं काही? अहो दिल्ली या देशाची राजधानी आहे. आपण तुम्ही आम्ही कधी पण जाऊ शकतो. असं काय करताय काय? ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांना. तर मालेगावमधून आता छगन भुजबळ बोलत होते. छगन भुजबळ आज अमित शहांसोबत व्यासपीठावर उपस्थित होते आणि त्या दोघांमध्येही बराच वेळ चर्चा झाली. मात्र ही चर्चा राजकीय नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलेलं आहे.